पण तिथं ऑनलाईन मी घेत होतो त्या दिवशी बघत होतो, पण ते होतच नव्हतं. काय म्हणजे पेमेंटच होत नव्हतं. त्यामुळे 2-3 दिवस गेले त्याच्यात. बघू ब्लॉगला आपण सुरुवात करू. आणि सध्या आलो मी आता बाईकजवळ आलो आहे. घरी होतो, वरती आहे माझं घर, त्यामुळे आलो मी आता खाली. म्हणजे जरा बाईक पण चालू करू. बाईकमध्ये पेट्रोल पण नाही. बघू संध्याकाळी जायचं आपल्याला भरायला, तो बघूया. पण मला इथे एक माउंट लावायचा आहे मोबाईल ठेवण्याचा. गोप्रो नाही आहे, त्यामुळे आता बघूया. तिथं गोप्रो लावण्यासाठी किंवा मोबाईल अटॅच करण्यासाठी एक माउंट येतो. बघू शकता इथे माउंट येतो. बघू तो बसवायचा आहे. पण तिथं ऑनलाईन मी घेत होतो त्या दिवशी बघत होतो, पण ते होतच नव्हतं. काय म्हणजे पेमेंटच होत नव्हतं. त्यामुळे 2-3 दिवस गेले त्याच्यात. बघू आज पुन्हा एकदा ट्राय करून. नाही तर मी मित्राला सांगणार आहे त्याला मागवायला. तो जातो कोल्हापूरला. बघू त्याला सगळे सांगीन. हे आमचे स्प्लेंडर, हिरो स्प्लेंडर एक आहे बाईक. एक आपले 150 पल्सर. किती दिवसांनी आत्ताच गेला, 1 वर्ष झाला आहे 150ला पल्सरला. त्यामुळे मी काढत नाही जास्त, बोललो मागच्या पण ब्लॉगमध्ये. बघू काही आम्ही LED लावलेले आहेत. त्या दिवशीच मागवले होते LED. 2 LED मागवले, पण मस्त आहेत, 1 नंबर आहेत LED. रात्रीच्या पेटतात. दाखवीन. इथे खाली एक लाईट लावली आहे आपण खालच्या साईडला, मस्त एकदम पेटतात. आणि बाईकचा लुक बघू शकता, 1 नंबर लुक येतो. स्टँड पण बदलला, बजाज कंपनीचा स्टँड लावलाय. बघूया. नाहीतर तो एका व्हिडिओमध्ये बघितला होता की स्टँड जर बाईक वाकायलाच एक्स्ट्रा स्टँड लांबवाला भेटतो. पण बघू आपण पण लावून टाकू एक स्टँड. जरा बाईक पण कलर करायची होती. स्क्रॅचेस पण भरपूर पडलेत. हे बघा, स्क्रॅच पण भरपूर पडलेत. मागे त्या दिवशी मी तर बाईक धुवत होतो आणि ह्या साईडचं पॅनल ना चुकून पडलं. ते पण हे स्क्रॅचेस किती पडलेत, भरपूर पडले स्क्रॅच. बघू कलर पण करायचे आहे. एवढंच नाही, बघू वेळ भेटेल तेव्हा शोरूमला द्यावा लागेल. पैसे जाम घेतात शोरूमवाले. बघू आता. पाऊस आज गेला आहे. बघू संध्याकाळी मी गाडी बाहेर काढली तर एक ब्लॉग बनवीन पुन्हा. बघूया. चला त्याचा पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो काय. आणि गाडीचा मस्त एकदम लुक धुवायची आहे जरा. बघू एकदम चकाचक करू गाडी, सुंदर एकदम मस्त बनवू. नंतर दाखवतो. एक राईड झाली तर एक ब्लॉग शूट करीन मी. चला.